ते म्हणतात ना, नाद असावा पण नादिक नसावा, हे मोना भाऊवर कधीच लागू होत नाही. तर राम मित्रांनो, मी निक्या स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. कार्यक्रम असो किंवा एखाद्याचा दहावा असो, आमचे कार्यकर्ते कधीच शांत बसत नाही. कारण हे सगळे मिळून दोन्ही भावांच्या मध्ये भांडणं लावायचे काम करत होते. भांडण तर काही लागलं नाही, पण लग्नाची मिरवणूक चालू झाली. आता असं म्हणायचं कारण म्हणजे आम्हाला कॉलेजला फंक्शन आहे म्हणून बोलवलं होतं, पण इथं आल्यावर बघितलं हे फंक्शन कमी आणि एखाद्याचं लग्न जास्त वाटत होतं. उन्हात आणाचं सगळेजण वाळवंटातून प्रवास करून डायरेक्ट सभागृहात येऊन बसले आणि जसा पडदा उघडला तसा बुद्धिबळाचा खेळ सुरू झाला. आता बुद्धीचा पूर्ण वापर करून सकट आम्हाला कळत नव्हतं की या खेळात नेमकं चाललंय काय. थोड्याच वेळात खऱ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि कार्यक्रम सुरू होताच आमच्या कार्यकर्त्याच्या अंगात आलं. त्यात आमचा एक कार्यकर्ता स्टेजवरतून कसा भामटेवानी बघतोय बघा. नंतर फिश पॉन्डचा कार्यक्रम सुरू झाला आणि पहिली चिठ्ठी मॅडमच्याच नावाची आली. तिकडून आला वारा, आमच्या नम्रता मॅडमचा कायमच चढतो पारा. त्यात आमच्यातल्या एका कार्यकर्त्याची पण चिठ्ठी निघली. प्रेम तर सगळे करतात, पण तू आपले 2 बॅकलॉग क्लिअर कर. याच्यापेक्षा जास्त दुसऱ्यांनाच याच्या बॅकच्या पेपरची काळजी वाटतं. नंतर आमच्या मॅडमने देखील डान्स केला. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर पोरांनी डायरेक्ट राडाच घातला. त्यात आमचे कार्यकर्ते जिथं फुकट तिथं प्रकट असल्यामुळे यांना कधीच जेवणाची कमी भासत नाही. त्यात घरी गॅसचं शॉर्टेज हवं नाही म्हणून आम्ही यांच्यात सामील झालो आणि खायला बसलो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्कीच कळवा.